आम्ही बेरोजगारच झालो, बसून जेलमध्येच खाऊ शकतो, असं तरी काय गुन्हेगारीच करणार आहो ना. उद्या आमच्यापाशी खातालाच काम नाही तर ह्याच्या तर दुसरं काय करणार आहो आमची तरुण, उद्या गुन्हेगारीमध्येच जाणार, पर्याय दुसरा राहणार नाही. त्यामुळं आम्ही आमची हे शेती देणार नाही. लोकशाही आहे की नाही हे आता देवेंद्र फडणवीसांनीच आम्हाला सांगितलं पाहिजे. कारण इतकं मोठं कुठलंही नोटीस आम्हाला न देता तुम्ही आमच्या रानामध्ये येताय, आमचे सर्वे करताय, पोलीस बळाचा वापर करताय आणि आम्ही विरोध करायला गेलं तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता कर्कममध्ये माजी खासदार राजू शेट्टी असतील, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, त्याचबरोबर सतेज पाटील असतील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एल्गार मेळावा संपन्न झाला आहे. आणि शेकडो शेतकरी जे बाधित आहेत, ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, असे बाधित शेतकरी या मेळाव्याला उपस्थित होते आणि यासोबतच महिला देखील उपस्थित होत्या. काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. कुठून आला आहे? मी सरकुलीवरून आलो. बरं, काय नेमक्या काय भावना आहेत? नेमक्या भावना काय त्या ह्यांना शेतकऱ्यासाठी काय घेणे देणार रस्त्यासाठी ह्यांना 2029चं लोकाला जनतेला पैसे वाटून निवडून कसं यायचं ह्यांचंही स्वप्न आहे. आणि मला मगाच राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं एवढा मोठा रस्ता पहिला झालेला आहे, त्याच्यावर वाहतूक नाही आणि आता ही शक्तीपीठ महामार्ग रस्ता करून ती कोण माणसं जाणार? किती जमीन जाते तुमची? आता माझी जमीन जात नाही, मी एक चळवळीचा कार्यकर्ता आहे. तर तुमची किती जमीन जाते? तुमची 7 एकर. काय तुमच्या नेमक्या भावना आहेत? आमची 7 एकर. कुठून आला तुम्ही? तुळशी. बरं, हे माढा तालुक्यातली. बरं, हां. तुळशीवरून आलोय. आमची 7 एकर जमीन जाते. आता डेव्हलप केली ती या 2 वर्षात. माझी 4 इंची पाईपलाईन जाते, एक 200 फूट पूर्ण भूमी होतो. आमचं जवळजवळ 10 माणसाचं कुटुंब नाही की अक्षरशः आम्ही सगळी चिंतेत आहे की आमचं जीवन हा शेती पहिल्यापासून वडील वल्ला बसणं आजोबा बसणं शेतीचा व्यवसाय आम्ही केलेला आहे. आंब्याच्या लागवडीला लागली माड्यात. आंब्याच्या लागवडी लावल्या, शेतकऱ्यांना भूल थाप देऊन एजंट हे सगळे म्हणजे त्या माध्यमातून सगळ्यांनी फसवून केलेलं आहे. भूमिका काय नेमकी आता माड्यातल्या शेतकऱ्यांचे आता 2 गट पडले, काही ठिकाणी सपोर्ट केला जातोय, काही ठिकाणी विरोध केला जातोय. एकच आमची शेती वाचावी. बरं, शक्तीपीठ हा महामार्ग हा रद्द झाला पाहिजे. एवढीच आमची दुप्पट जमीन द्यावी. दुप्पट जमीन द्यावी. दुप्पट जमीन द्यावी पण कुठं पण घेऊन द्यावी. तयारी आहे तुमची? मिळत नाही ना, तेवढ्या ह्याच्यावर मिळत नाही ना. शासनानं दुप्पट जमीन दिली तर तयारी आहे का तुमची? पाण्याच्या काय द्यावं. बरं, हे सगळे मुद्दे उपस्थित होत आहेत. तर तुमचं काय शेवटचा निर्णय काय असेल तुमचा? आता समजा आमचा एकच मुद्दा आहे की आम्हाला शेतीवर शेती शासनाने द्यावी. बरं, का तर पूर्णच काय म्हणजे राहायचं राहण राहत नाही, त्यांनी कुठं जायचं विरोध आहे. म्हणजे त्यांनी जावं कुठं, त्यांची जमीन तुमचं काय तुम्ही शेती आता आमची कुठून आलाय तुम्ही? आम्ही रुईहून आलो. रुई बार्शी तालुका. बरं, तर आज वेगवेगळ्या भागातून शेतकरी आल्याचं पाहायला मिळते. काय नेमकी बार्शीतली परिस्थिती काय, तालुक्यातली काय? आमच्या ह्याच्यातून तुमच्या गावातली किती जमीन जाते? माझं समजा क्षेत्र जाते आमच्या. बरं, किती एकर क्षेत्र आहे? 10 एकर जाते. काय गुंठाच तर राहत नाही. बरं, आमचं विरोध आहे पाहत शासन दर देतो म्हणलं की? नाही ना, आम्हाला देश गरज नाही आम्हाला. हां, बरं. मग आता इथं शेतकरी मेळावा झाला आहे. राजू शेट्टीने आवाहन केलं आहे की आता पुढची लढाई आणखी कठीण असेल किंवा हे असेल. काय तयारी नेमकी काय असेल? पाठीमाग हवा. बरं, पोलीस बळाचा वापर होतोय की काय करणार मग? काय आम्ही त्याला विनंती करणार. बरं, त्यांच्यावर ही करणार, आम्ही विनंती करणार. बरं. आणि नाही विनंती केली, मान्य केली तर? बरं, तुमचं काय म्हणणं? यंग शेतकरी तुम्ही, तरुण, काय आता सध्या सांगायचं म्हणलं तर ह्या जी पिढी आहे आता तरुण पिढी, ह्याने आता करायचं काय? बेरोजगार पिढी आहे आम्ही. तुम्हाला रोजगार मिळाला असं रोजगारच म्हणतात? नाही, कुठं मिळणार आहे? हा ही वडीलधाऱ्याची आजोबांची जी 2 एकर जमीन होती ती करून खात होतो, ती पण चालली. आता आम्ही देशदोडीला लागलेलो. आता आम्ही करायचं काय आणि खायचं काय? आता काय आदर्श घ्यायचा सरकारचा तरुण पिढीने? म्हणजे बेरोजगारवाल्यासनी नोकरी देणार आहात का तुम्ही? बेरोजगारात आणि बेरोजगार वाढवणार आहे. हा, जी बेरोजगार एकतर नोकरी दिली नाही तुम्ही, आणि जी हाय आज पूर्वीची जमीन पारंपरिक ती करून खायला, ती पण खाऊन देऊ ना गेला. त्यात पण असलं विघ्न आणायला लागला तुम्ही. बरं, आमच्यासारख्या तरुण पिढीनं नेमकं करायचं काय? हा, आज आम्हाला कोणच कुठंच उभा करून देत नाही.
हा? आमच्या घराला पाहुणा यायचा आता बंद झाला. लग्न झालंय का तुमचं? लग्नच झालेलं नाही. कोण देणार आहे आता? ऐक, होती किती 2 एकर क्षेत्र आहे तुमचं? आता हायच 3 एकर जमीन, त्यातली 2 एकर भाऊ- जमीन भाऊ चालली. किती आहे तुम्ही? आम्ही 3 जण आहो भाऊ. बरं 2 आता- एकरात किती वाटणाली आहे? हा ती हाय ती पण चालली. आता येणार कोण आहे ती पण येणार नाही ना आमच्या दारापासून. बरं. बरं आम्ही राहायचं तर खायचं तर काय तिथं पूर्ण आमचा निर्वस म्हणजे बरं काहीच राहणार. बार्शी तालुक्यातनं किती विरोध होईल असं तुम्हाला वाटतंय की काय? आमच्या बार्शी तालुक्यातून जेवढी बी आमची वैराग भागातील शेतकरी आहेत पूर्णपणे जेवढा आमचा जीव जीवात आहे तोपर्यंत आम्ही विरोध करणार. बरं आम्हाला ह्याच्या मोरी पर्यायच नाही. बरं कारण आमचं सरकार पुनर्वसन तर करणार नाही आणि केलं तर काय देणार आहे आम्हाला पुनर्वसन अशा तऱ्हेनं. त्यामुळं आम्ही असं ठरवलंय जोपर्यंत आमच्या देहात जीव आहे तोपर्यंत आम्ही ही लढा लढणार. आम्हाला अटक नेऊ द्या, उचलून नेऊ द्या, कुठं टाकायचं तिथं टाकू द्या. कारण राहून तर आमच्या पैसे काय नाही. असं बी आम्ही बेरोजगारच झालो. बसून जेलमध्येच खाऊ शकतो. असं तरी काय गुन्हेगारीच करणार आहो ना. उद्या आमच्या पैसे खातालाच काम नाही तर ह्याच्या तर दुसरं काय करणार आहो आमची तरुण. उद्या गुन्हेगारीमध्येच जाणार. पर्याय दुसरा राहणार नाही. त्यामुळं आम्ही आमची हे शेती देणार नाही. करकमला साधारणपणे दुपारी 1 वाजल्यापासून 6-7 वाजेपर्यंत ही 5:30-6 वाजेपर्यंत हा मेळावा चालला होता आणि हजारो बाधित शेतकरी आले होते. मग तो बार्शी तालुका असेल, सांगली असेल, माळशिरस असेल, माढा असेल आणि कोल्हापूर भागातून देखील काही तालुक्यातून शेतकरी आलेले होते. भावना तीव्र आहेत. पण ही लढाई आता यामध्ये शेतकऱ्यांचे 2 गट देखील पडल्याचं पाहायला मिळते. काही शेतकऱ्यांचा शक्तीपीठसाठी सपोर्ट आहे तर काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. आता यात जिंकणार कोण हा विषय मुद्दा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेतकरी असतात काय नेमकी आपली भावना? कुठून आलाय तुम्ही? मी करकमचाच आहे, बाधित आहे. बरं पहिल्यांदा मी काय करतो, माझ्या गावाबद्दल किती बाधित आहे आणि किती मोठं बाधित आहे हे फास्ट सांगतो. सांगा. हा थोडक्यात. माझ्या गावामध्ये 230 एकर द्राक्ष ही प्रत्यक्षरित्या त्याच्यावर कोराडच पडती. बरं. आणि उरलेलं आमच्या कॅनलवरून आम्ही 100+ पाईपलाईन आहेत आमच्या भागामध्ये आलेला. दुष्काळी पट्टा आहे, स्वतःचं फक्त 10% पाणी आहे. आणि तिथं इंटरचेंज पडल्यामुळं आणि त्या पाईपलाईन फुटल्यामुळं उरलेलं 534 एकर असं जवळजवळ 700+ एकर द्राक्ष बाग इथं बाधित होत आहे. बरं. द्राक्षपट्टा म्हणून हे ओळखलं जाणारं गाव तिथं पूर्ण द्राक्षपट्टा उद्ध्वस्त होतोय. आणि माझं वैयक्तिक सांगायचं जावं तर आमचं 65 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामधलं 55 एकर क्षेत्र पूर्णपणे जाते. आणि त्याच्यामध्ये आमची 38 एकर द्राक्ष बाग आहे, 9 एकर केळी आहे आणि 5 एकर क्षेत्र असं आहे की त्याच्यामध्ये आम्ही तिकडून पाणी आणून 4 पाईपलाईन आहेत आमच्या कॅनलवरनं. एका पाईपलाईनला 30 ते 32 लाख खर्च आला. असं दुष्काळामध्ये आम्ही 2002 साली कर्ज काढून पाईपलाईन आणल्या. इथं टँक उभारले, त्याच्यावर आम्ही द्राक्ष शेती करत होतो. परंतु आता हे पूर्ण उद्ध्वस्तच होतोय आम्ही असं दिसतंय. आणि आमचं गाव संपत आहे. कारण द्राक्ष भूमी म्हणून आमच्या सोलापूरमधले ओळख असणारं काशेगाव आणि करकम, त्यातलं करकमचं तर तुम्ही संपवलंच हे असंच दिसतंय. त्यामुळे जरी तुमचा ड्रीम प्रोजेक्ट असला तर आता आम्ही मागच्या 5 तारखेला जो ड्रोन सर्व्हे झाला तो आम्ही होऊ दिला. का होऊ दिला तर MSRDच्या अधिकाऱ्यांपाशी तो एक सर्व्हे एक व्हिडिओग्राफी गेलेली आहे की त्यांनी बघितलं पाहिजे की आमच्या भागामध्ये द्राक्ष क्षेत्र किती जाते. त्यांच्याकडे तो पुरावा आहे आणि तो पुरावा त्यांनी फडणवीसाकडे दिला पाहिजे, दावलं पाहिजे त्यांना की बाबा आपली अलाइनमेंट इथं चुकलेली आहे. जर एका गावातलं 600-700 एकर द्राक्ष बाग संपत असेल तर एका एकरावरती 8 ते 10 मजूर म्हणलं किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामधले 10 लोक काम मजूर असले तर ते संपणारच आहे. तर हे सगळे मुद्दे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू. मध्ये मोजणी झालेले ड्रोन सर्वे होत आहेत आणि हे सगळे या ठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जातोय. सध्या लोकशाही आहे की हुकुमशाही, नेमकं काय तुम्हाला काय वाटतंय? ठीक आहे, लोकशाही आहे की नाही हे आता देवेंद्र फडणवीसांनीच आम्हाला सांगितलं पाहिजे. कारण इतकं मोठं कुठलंही नोटीस आम्हाला न देता तुम्ही आमच्या रानामध्ये येताय, आमचे सर्वे करताय, पोलीस बळाचा वापर करताय आणि आम्ही विरोध करायला गेलं तर आम्हाला के पाटील साहेब आमचे सहकारी आहेत, त्यांना तुम्ही बंदिस्त करून ठेवताय. हे चुकीचं आहे. शेतकऱ्यापेक्षा शक्तीपीठ महत्त्वाचा ठरतोय असं वाटतंय का? हे काय आमचं काय म्हणणं आहे बाबा की शक्तीपीठ हा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट असेल, आमचा राजकीय विरोध नाही. आमचा हा विरोध काय माहीत आहे का की आमच्या जमिनी वाचवणं, आमच्या बागायती जमिनी वाचवणं. कारण माझ्या गावापासून पुढे गेला तुम्ही तर पहिलं गाव नेमतवाडी 100+ पाईपलाईनी 5 इंची 6 इंची 7 इंची नदीवरून आणलेल्या बाधित होत आहेत. एका पाईपलाईनला 5 एकर ऊसाचं क्षेत्र धरा तर किती त्या गावामध्ये 500 एकर क्षेत्र जाते. त्याच्यानंतर नेवरे, नांदुरे,
पेये नेमतवाडी आवे ह्या गावामध्ये सेम परिस्थिती आहे. प्रत्येक गावामध्ये 100-150 पेक्षा जास्त पाईपलाईन बाधित होते त्या. हे नुकसान फार मोठं आहे. त्याच्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की अशा चुकीच्या भागामधून तुम्ही अशा अलाइनमेंट तुम्ही बघितलं पाहिजे व्हिडिओग्राफी की किती चुकलाय तुम्ही. बरं, आता हे शेकडो एकरी जमिनी जातेल्या, त्यात बागायत असलेल्या, जिरायत असलेल्या किंवा काही कोरड्या पण असलेल्या. मला एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे. आज शेतकरी बऱ्याच ठिकाणी बरेचसे शेतकरी या ठिकाणी आलेले होते, वेगवेगळ्या भागातून आलेले होते. ही शेतकऱ्यांची एकजूट जी आहे किंवा एकजूट आहे. ऐकून घ्या की हे शक्तीपीठ महामार्गाचं जे आहे ही एकजूट शेवटपर्यंत टिकल असं वाटतं का अवश्य तुम्हाला? टिकणार. कारण काय होतंय, राजकीय नेते मंडळी एकत्र होतात बरं का, बाकीचे क्षेत्रातील मंडळी एकत्र, पण शेतकऱ्याची ना असं बऱ्याच वेळा दिसून येतं. म्हणजे अन्याय जरी होत असला तर बऱ्याच वेळा या मुद्द्यावर मी बोलतो आता. कोल्हापूर आणि सांगली ह्या 2 जिल्ह्याचा विचार केला तर तिथले नेते त्यांच्या सोबत आहेत आणि जनता पाठीमाग आहे. ह्या सोलापूर जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, इथं जनता पुढं आहे आणि नेते माग आहेत. नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पुढे या. आमचा विरोध हा राजकीय नाही. आमच्या जमिनी वाचवायचा आणि आमची घरदार वाचवायचा, आमच्या घरानं फिरणारा नांगर आहे तो वाचवायसाठी तुम्ही पुढे या. आज तुम्ही नाही पुढे आला तर उद्या ही लोक तुम्हाला कधीच तुमच्यासोबत असणार नाही. शेतकऱ्यांची एकजूट कायम राहील असं म्हणायचं. शेतकऱ्यांची एकजूट कायम आहे म्हणूनच ही लोक तळमळीनं आज बार्शी ते करकम अंतर किती आहे बघा. माळशिरस पासून करकम कोल्हापूर जिल्ह्यातून आले. कोल्हापूर जिल्ह्यातनं आले, सांगलीतनं लोक आले. का आले तर युनिटी करण्यासाठी, युनिटी आणि प्रोग्रेस. आमची एकी आहे ही दावायचं आहे आम्हाला. कुणाला दावायचं? फक्त आम्हाला देवेंद्र फडणवीसला दावायचं आहे. काय मधल्या लोकांनी आमच्या भावना कधीच समजून घेतल्या नाही त्या. आता आम्हाला ह्याच्यामधून फक्त एकच व्यक्ती वाचवू शकतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस. त्याने आम्हाला वाचवावं अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो. शेतकऱ्यांचा आवाज पोचवल्यावर अलाइनमेंट बदल किंवा शक्तीपीठ रद्द होईल असं वाटतंय का? शेतकऱ्यांचा आवाज पोचवत असताना बदल हे होणार आहे. कारण काय माहीत आहे का की तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आणून दिलं, बदल होईल का मला सांगा? हो, अवश्य होणार, अवश्य होणार. कारण कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस पहिली अलाइनमेंट चेंज केली त्यावेळेस तिथलं नुकसान हे फार मोठं होतं. त्या तुलनेत त्याने आता पुढे गेलेत, थोडं कमी नुकसान कसं होईल हा प्रयत्न केला. पण ह्या सोलापूर जिल्ह्यापासून मागं तुम्ही विचार करा ना, आमचं बाधित क्षेत्र, बागायती क्षेत्र किती नुकसान होतं हे व्हिडिओग्राफीच्या ह्याच्यामधून तुम्ही बघा. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईल अशा अपेक्षा शेतकऱ्यांची आणि करावा असं काय बागायत जर गळ्यातला पंचा वगैरे काय परिस्थिती नेमकी शक्तीपीठ? शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर शेतकरी एक होणारच आहे. विश्वास आहे, पूर्णपणे विश्वास आहे. आणि शेतकरी एक होऊन पुन्हा एकजुटीनं पुन्हा रस्ता न जाऊ द्यायची तयारी आहे. बरं, मग त्यासाठी संघर्ष काय तयारी? प्रसंग कुठला आला तर त्याला तयारी करायची तयारी शेतकऱ्याची आहे निश्चितपणाने. मग यात पक्ष वगैरे कोणी नेते मंडळी आडवे आले आता तर काय वेळ आली त्यामुळे शेतकरी तयार होणार आहे. बरं, समजा काय नेते मंडळी जर यात सामील झाले नाही तर शेतकऱ्यांचा लढा लढतील का? लढणार. शेतकरी जेव्हा उठल्यानंतर शेतकरी लढणार आहे ना. आणि जे साथ देणार नाही त्यांच्या विरोधात कार्यक्रम होईल का? काय नाही, साथ देणार आहेत आम्हाला, जे साथ देणार आहेत शेतकऱ्याला त्याची त्याला आम्ही त्याच्या पाठीमागे राहणारच आहेत. जे साथ देणार नाहीत ते साथ देणार आहेत त्यांची ते ठरवणार आहेत ना काय करायचे. बरं, त्याने ठरवायचं ना. बरं, ठीक आहे. तसं चंद्रकांत दादा पाटीलने असं वक्तव्य केलं आहे की आमचं पॅकेज जाहीर झाल्यानंतर शेतकरी स्वतःहून आमच्या जमिनी घ्या म्हणते. बरं, तर चंद्रकांत दादाला माझी एक विनंती आहे की तुम्ही इंधनासाठी आवाहन करता की इंधन बचत करा म्हणून. आणि आता ही 2 महिने आम्ही किती पेट्रोल जाळतोय, डिझेल जाळतोय, पोलीस यंत्रणा किती पेट्रोल डिझेल तुम्हाला मिळू दिलं नाही बऱ्याच वेळा. हा, मिळून शेतीच्या कामासाठी. हा, मग एक विनंती करतो की चंद्रकांत दादाने बाहेर जगात कुठं खाणी आहे त्या डिझेल पेट्रोलची जिथं काय खाणी आहे ती विकत घ्याव्या होत्या आम्हाला पॅकेज देण्यापेक्षा. बरं, ती घ्याव्या त्या आम्ही काय कमी पडलं तर वर्गणी देऊ. बरं, ही लय मोठा महत्त्वाचा मुद्दा. आता मशागतीचं दिवस आलेलं होतं आणि चंद्रकांत पाटलांनी पॅकेज जाहीर करतो म्हणलं होतं, पण शेतकरी सांगतात आणि शेतकऱ्यांमध्ये जाणत आहे, दानशूरपणा आहे की त्यांनी सांगितलं हे पॅकेज जे आहे जिथं डिझेल पेट्रोल मिळतं त्या ठिकाणी ते गुंतवावा आणि जर कमी पडलं तर आम्ही निश्चितपणानं वर्गणी करू. त्यांनी जर असं जगात कुठं एखादा देशच खरेदी केला तरी सुद्धा परत रस्ता करायला आमची काहीच हरकत राहणार नाही. बरं, अगोदर इंधन तयार करा. इंधनासाठी आपल्याला जगाला हात पसरावं लागते.
हे लक्षात घ्या जरा उगाच शेतकऱ्याचं पात नुकसान करू नका. लय वाटोळं शक्तीपीठमुळे होतंय का? खरंच होतंय का सांगा? खरंच होतंय. खरंच म्हणजे आता बरं. 40 माणसाचं कुटुंब आहे बरं आणि 30 एकर जमीन जाते. त्यात 25 एकर द्राक्षाची बाग आहे. घर आमचे पाईपलाईन शेततळी सगळं DP ही पूर्णपणे झालं. त्याच्यावर आम्ही जगायचं कसं बरं? जो घटना घडली होती एका शेतकऱ्याने शक्तीपीठच्या ह्याच्यामध्येच सुसाईड केलेलं होतं. आमच्यात लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज तर्फे सुद्धा शेतकऱ्यांना आव्हान आहे. लढा आणि संघर्ष आपल्या रक्तात आहे तर निश्चितपणानं रस्त्यावरती उतरून संघर्ष करावा, पण स्वतःचा जीव धोक्यात न घालता किंवा तशा पद्धतीनं न वागता सरकारशी 2 हात लढावं आणि मग उत्तर किंवा पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल हे पुढच्या भविष्यात निश्चितपणानं समजेल, पण स्वतःचा जीव मात्र धोक्यात घालू नका. शेतकऱ्यांची एकजूट जी आहे ती कायमस्वरूपी राहील आणि शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करण्यासाठी निश्चितपणानं देवेंद्र फडणवीसपर्यंत आवाज पोचेल आणि शक्तीपीठ जो महामार्ग आहे तो निश्चितपणानं रद्द होईल. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसाट, करकम.